महानगरपालिकेत उड्डाणपूल संदर्भात संयुक्त बैठक पार पडली। सोलापूर शहरातील नियोजित दोन्ही उड्डाणपुलाकरता टेंडर प्रसिद्ध करण्यात आलं असून दोन्ही उड्डाणपुलाच्या भूसंपादनाकरता 30 जुलैची अंतिम मुदत देण्यात आली आहे। दोन उड्डाणपुलाच्या भूसंपादनाकरता आणखीन विलंब नको अशा विविध प्रकारच्या सूचना भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी आढावा बैठक घेतली। त्यावेळी आमदार देशमुख यांनी या कामाची माहिती घेऊन सूचना दिल्या। या प्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, नगररचना उपसंचालक मनीष भिष्णुकर यांच्यासह भूसंपादन विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते। दरम्यान दोन्ही उड्डाणपुलाकरता टेंडर प्रसिद्ध करण्यात आलं असून उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी 30 जुलैची अंतिम मुदत देण्यात आली आहे। कोणत्याही परिस्थितीत याला विलंब होऊ नये अशा स्पष्ट सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिल्या आहेत। उड्डाणपुलाच्या संदर्भात बैठक होती, त्या निमित्तानं मी आयुक्त साहेबांना भेटायला गेलो होतो आणि त्या बैठकीलाही गेलो होतो। उड्डाणपुलाचं पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये 4 भाग केले, त्यातलं 3 भागाचं काम पूर्ण झालेलं आहे, 1 भाग राहिलेला आहे। की या जुलैच्या 15 तारखेपर्यंत पूर्ण करून देतो असं त्यांनी सांगण्यात आलं। मला असं वाटतं की उड्डाणपूलच्या कामाच्या निमित्तानं गेल्या 7 वर्षापासून जे काम चालू होतं, पण ह्या 6 महिने झालेल्या कामामध्ये मी समाधानी आहे। कारण जे काम रखडत चाललं होतं ते काम थोडं फास्ट वेगानं ते पुढं सरकत गेलं आणि त्या कामाला गती मिळालं आणि एक प्रकारचं मला असं वाटतं की आता उड्डाणपूल होण्यासाठी कुठलाच अडथळा निर्माण होणार नाही। उड्डाणपूल होऊन टेंडर जे आपलं झालेलं आहे त्याचं टेंडर ओपन होतील जुलैच्या मंथएंडपर्यंत आणि आपल्या कामाला गती मिळेल। फेज 1चं अंतिम भूसंपादन राहिलं आहे। 1 भाग विभागीय आयुक्तांकडे सादर केलाय। येत्या आठवड्यात तो प्रश्नही सुटणार असून फेज 2च्या भूसंपादनासाठी 4 भाग करण्यात आले आहेत। यातील 2 भाग तयार करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीकरता पाठवण्यात आले असल्याचं यावेळी सांगण्यात आलं।